कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला दणका। आजी माजी 45 संचालकांवर होणार कारवाई। नियमबाह्य कर्ज वाटपाचा ठपका। जुन्नरमधल्या विघ्नहर साखर कारखान्यानं घालून दिला नवा आदर्श। नेत्यांऐवजी चांगलं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या हस्ते केला गळीत हंगामाचा शुभारंभ। हिंगोलीतील टोकाई साखर कारखाना अखेर सुरू। गेल्या 18 वर्षांपासून सुरू होती उभारणी। भंडारा जिल्ह्यातल्या चिखली गावात मजुरांची दिवाळी जाणार आनंदात। नेहमीपेक्षा 2 महिने आधीच सुरू झाली मनरेगाची कामं। केंद्र सरकारचा कोळशापासून युरिया निर्मितीचा निर्णय। शेतकऱ्यांना स्वस्त दरात युरिया मिळणार। नाम फाउंडेशनची जळगावमध्येही शेतकऱ्यांना मदत। 353 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिले प्रत्येकी 15,000 रुपये। आणि दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी सावरतायत संसार। यवतमाळमधल्या मीना जाधव यांचा खडतर प्रवास। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सर्वात पहिले सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती म्हणजे कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला आता दणका मिळालाय। बँकेच्या 45 आजी माजी संचालकांवर ही कारवाई होणार आहे। नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटपाचा ठपका या सगळ्या संचालकांवर ठेवण्यात आलाय। तर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे आदेश दिलेले आहेत। आपण पाहतोय की आजी माजी असे 45 संचालक आहेत आणि यांच्यावर ही कारवाई होणार आहे। नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याप्रकरणी या संचालकांवर ही कारवाई होणार आहे। आणि कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला दणका मिळालेला आहे। तर बँकेच्या 45 आजी माजी संचालकांवर ही कारवाई होणार आहे। आपण पाहतोय नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटपाचा या सर्व संचालकांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे आदेश दिलेले आहेत। आणि आता या सगळ्या संचालकांवर काय कारवाई होते हे देखील पाहण्यासारखं आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकांवर ही कारवाई होणार आहे। याच्यामध्ये 45 आजी माजी संचालक सामील आहेत आणि या सर्व संचालकांवर कारवाई होणार आहे। राजू शेट्टी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आता आपल्या सोबत आहेत। राजूजी, काय माहिती सांगाल? खरं तर आपण जसं पाहतोय की हे जे आजी माजी 45 संचालक आहेत यांच्यावर कारवाई होणार आहे। त्या सर्वांनी नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केलं होतं। सहकार मंत्र्यांनी अतिशय योग्य आणि ठाम असा निर्णय घेतलाय। मी त्यांचं अभिनंदन करतो। मात्र नुसतं कारवाई करून चालणार नाही, यांना तुरुंगात टाकलं पाहिजे आणि यांच्या मालमत्ता जप्त करून पैसे जमा केले पाहिजे। कारण हा पैसा जनतेचा पैसा। कागद संख्येतून 2,86,00,000 रुपये आज शिल्लक गायब केली या लोकांनी। त्यामुळे यांच्यावर कडक कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती, परंतु आधीचं सरकार हे त्यांना पाठीशी घालत होतं। आता मात्र आम्ही स्वतंत्र घडवून नवीन सरकार आणलेलं आणि या सरकारनं अतिशय ठोस आणि ठाम भूमिका घेतली आहे। मी सहकार मंत्र्यांच्या या कारवाईचं स्वागत करतो। धन्यवाद राजूजी, तुम्ही सांगितलेल्या सर्व माहितीविषयी। आपण जसं पाहिलं की कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 45 आजी माजी संचालकांवर ही कारवाई होणार आहे। पुढची बातमी, साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ म्हटलं की वेगवेगळे मंत्री, राजकीय नेते, कार्यकर्ते अशी मोठी जंत्रीच हजर असते। मात्र या प्रथेला छेद दिलाय पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्यानं। या कारखान्यानं यंदा एकरी 100 टनाहून जास्त उत्पन्न घेणाऱ्या 51 शेतकऱ्यांच्या हस्ते आपल्या 30व्या गळीत हंगामाचा शुभारंभ केलाय। या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कलावती हरिभाऊ चव्हाण या महिला शेतकऱ्यानं एकरी सर्वाधिक 126 मेट्रिक टन ऊस उत्पादन घेतलाय। त्यांना शुभारंभाचा मान मिळालाय आणि या सर्व शेतकऱ्यांची फेटे बांधून मिरवणूकही काढण्यात आली होती। तर आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी या कलावती चव्हाण आणि कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्याशी केलेली ही बातचीत आपण पाहणार आहोत। साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झालेली आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो सगळे शेतकरी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये सहभागी झालेले आहेत। या शेतकऱ्यांच्या कार्यक्रम होत असताना नेमकं त्यांच्या काय भावना आहे मी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। ताई, तुम्ही सांगा नेमकं काय वाटतं तुमच्या हस्ते आज मोळीचा कार्यक्रम होईल? मला खूप खूप आनंद वाटतो की मी आज इथपर्यंत आले, ते पण शेरकर दादांच्या याच्यामुळं। आणि आतापर्यंत ही जागा मंत्री येऊन हे करतात, उद्घाटन करतात। आजपर्यंत आम्ही शेतकरी महिला
येऊन इथं आज त्यांच्या या कारखान्याचं उद्घाटन करतोय। आम्हाला खूप खूप आनंद वाटतोय। खूप बोलकी प्रतिक्रिया आहे। दरवेळेस हे खाली बसलेले असतात, मुख्यमंत्री वरती असतात, पण आज त्यांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत। आपल्यासोबत या कारखान्याचे चेअरमन आहेत। दादा, नेमकी ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात कशी आली? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी हा खऱ्या अर्थानं कारखान्याचा मालक आहे आणि जो शेतकरी आपल्या कष्टाने या कारखान्याला ऊस घालतो आणि त्या मालक खाली बसतो आणि बाकी आम्ही सगळे वरती बसतो, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आदर असतो आणि तो कुठेतरी प्रकट करायचा या हेतूने आम्ही खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांच्या हस्ते या मोळीचा कार्यक्रम आयोजित केला। आणि खरं तर बघायला गेलं तर महाराष्ट्रात आज दुष्काळाचं सावट आहे, पाण्याची कमतरता आहे आणि या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं 100 टन एकरी ऊस पिकवून त्या माध्यमातून ड्रिप इरिगेशन केलंय, त्याच्यातून पाण्याची बचत होतीये, खताची बचत होतीये, मोलमजुरीची बचत होतीये आणि तीच प्रेरणा सगळ्या शेतकऱ्यांना मिळावी हाच उद्देश ठेवून खऱ्या अर्थानं आम्ही ही संकल्पना डोक्यात घेऊन यांच्या हस्ते हा मोळीचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। साखर कारखान्याचा सभासद असेल किंवा शेतकरी असेल तोच खरा मालक असतो, ही कन्सेप्ट दादांनी सांगितली आहे। राज्यातल्या इतर कारखान्यांनी सुद्धा हा आदर्श घेतला पाहिजे आणि जो या कार्यक्रमावरती लाखो रुपयाचा खर्च होत असतो तो टाळला पाहिजे। रायचंद शिंदे, IBN लोकमत। पुढची बातमी हिंगोलीची। गेल्या 18 वर्षांपासून रखडलेला टोकाई साखर कारखाना अखेर आता सुरू झालाय। कारखान्याचा बॉयलरचा दीप प्रज्वलन सोहळा रविवारी पार पडला। पहिल्या गळीत हंगामासाठी कारखाना आता सज्ज झालाय, तर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हा सहकारी कारखाना अंतर्गत राजकारणामुळे सुरूच झाला नव्हता। कारखाना सुरू न झाल्यानं या भागातील शेतकऱ्यांना आपला लाखो टन ऊस हा कवडीमोल भावामध्ये गुऱ्हाळांना विकावा लागत होता, त्यामुळे शेतकऱ्यांचंही प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। तर 1997 साली या कारखान्याची नोंदणी झाली होती, मात्र शासनानं निधी दिला, मात्र संचालकांमध्ये भांडण झाल्यामुळे कामं रखडली होती। 2005 साली राज्य सरकारनं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकीय अधिकारी नेमला, त्यानंतर हा कारखाना अखेरीस आता सुरू झालाय। मागच्या गळीत हंगामामध्ये आमच्या जवळपास शेतकऱ्यांचा 2 ते 3 लाख टन ऊस साखर कारखाना नसल्यामुळं गेला नाही, गुऱ्हाळाला द्यावं लागलं। 1200-1400 रुपये भाव मिळाला। टोकाई सहकारी साखर कारखाना 1997 साली रजिस्ट्रेशन झालं होतं। 2009 साली IM बँक गॅरंटी दिली होती आणि हा कारखाना होणारच नाही असंच या परिसरामध्ये सगळ्यांचं मत होतं। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अर्थात मनरेगा म्हणजे ग्रामीण अर्थकारणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते। भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यामध्ये चिखला ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दिवाळी सुरू होण्याआधीच मजुरांच्या हाताला आता काम मिळालंय, त्यामुळे मजुरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। यंदाच्या वर्षामध्ये भंडारा जिल्हा हा राज्यात मनरेगा अंतर्गत कामं सुरू करणारा पहिला जिल्हा ठरलाय। तुमसर तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त गावांमधल्या 450 शेतमजुरांना यंदा रोजगार मिळालाय। कमी पावसामुळे जंगलांमधल्या तलावांमधलं पाणीही आटलंय, तर एरवी साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये धानाची कापणी संपते, नाल्यातलं आणि तलावातलं पाणीही आटतं, तर मजूर वर्ग रिकामा असतो तेव्हा मनरेगाची कामं सुरू केली जातात। मात्र यंदा दिवाळीच्या आधीच मनरेगाची कामं सुरू झाल्यामुळे मजूर आता आनंदात आहेत। आमच्या गावाची परिस्थिती पुष्कळच डाऊन आहे, पाण्याची, किसानाची, शेतीची, रोजगारीची। आता हा रोजगार खुलल्यामुळे लोकांना थोडा सुविधा मिळाली कामाची, नाहीतर त्याला तर बिलकुलच होते, किसानांना काहीच उद्योग नव्हता। पाऊस कमी आल्यामुळे आमच्या गावात शेती पुष्कळ कमी लागलेली आहे। शेती लागलेली असते तर शेतमजूर शेतात कामही करत असते, काम नसल्यामुळे रोजगारामध्ये पूर्ण मजूर कामावर येतात, कामावर येल्यामुळे त्यांना पेमेंट वगैरे भेटते, दिवाळी त्यांची साजरी होणार आहे। रोजगार पाणी नाही आला तर आम्ही खाली पिली होतून, आता ग्रामपंचायतवाल्यांना काम खुलला तर आम्हाला रोजगारी भेटली। दिवाळी तर मोठी तकलीफी जाणार होती जी, हा रोजगार आम्ही भेटल्याच्या नंतर आम्हाला पैसा आता कामाचा भेटल। गावात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं चिखलीचे सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांनी मनरेगाच्या कामाची मागणी केली होती, त्यानुसार मजुरांना कामं मिळाली आहेत आणि याचा विभागीय आयुक्तांनीही कौतुक केलंय। क्षेत्रामध्ये बरोबर पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना बांध्यावर धान वगैरे काहीच रोपाई केली नाही आणि मग म्हणजे ते त्रासले आहेत की त्याच्या म्हणजे बांध्यामध्ये धान वगैरे काहीच लावून झाला नाही, तर मग त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनही दिला आणि मोर्चाही काढला। वारंवार निवेदन देऊन सुद्धा ते म्हणजे तसेच राहिले, तर मग आम्ही रोजगार हमीचे काम सुरू केला। आमच्या चिखल्यामध्ये 1 महिना झाला आहे रोजगार हमीचे कामं सुरू आहेत आणि जे माझ्या क्षेत्रामध्ये जे 7 ग्रामपंचायत येतात
त्यांच्यामध्ये पण आमच्या म्हणजे प्रयास सुरू आहे की आम्ही तिथंही म्हणजे कामं सुरू करावी. ह्या तालुक्यात सर्वात प्रथम काम सुरू करण्यात आलेलं आहे. हे काम 16 लाखाचे असून ह्या कामावर आतापर्यंत 7,000 मॅन्डेज खर्च झालेले आहे आणि 9 लाख रुपयापर्यंत आपण त्यांचे MB सुद्धा तयार करून मजुरांना 2 पगार मिळालेले सुद्धा आहेत. हे या अगोदर ह्या गावामधील सरपंच श्री दिलीपजी सोनेवाने हे आमच्याकडे वारंवार आले की म्हणजे आमच्या एरियामध्ये पाणी पुष्कळच कमी आहे आणि तसं त्यांनी पत्रही सुद्धा लावलेलं होतं. त्यामुळे आपण हे तात्काळ एक काम चालू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला. गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत यवतमाळच्या मीना जाधव कशा पद्धतीने पतीच्या आत्महत्येनंतर सावरतायत आपला संसार. ब्रेकनंतर आपलं स्वागत. राज्य शासनाने यावर्षी राज्यातील अनेक जिल्हे हे दुष्काळग्रस्त जिल्हे म्हणून जाहीर केलेत. मात्र यामध्ये वाशिम जिल्ह्यात पैसेवारी कमी असूनही वाशिम जिल्ह्यातील एकाही गावाचा याच्यामध्ये समावेश नाही आणि याच निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं शासनाचं एल्गार आंदोलन करण्यात आलं. हजारो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चाही काढला. तर जिल्ह्यात कमी पडलेला पाऊस, शेतीच्या उत्पन्नात झालेली घट आणि रब्बीच्या तोंडावर वाढलेलं भार नियमन हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही झाली. वेळीच काय तो निर्णय सरकारनं घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकर्त्यांनी दिलाय. शेतकऱ्यांना स्वस्त दरात युरिया देण्यासाठी केंद्र सरकारनं कोळशापासून युरियाचा निर्णय घेतलाय. यासाठी विदर्भात स्वतंत्र खाण सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा आणि ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. वेस्टर्न कोल्ड फील्ड्स लिमिटेड ही केंद्र सरकारची मिनी रत्न कंपनी आहे. मात्र गेल्या 10 वर्षांमध्ये या कंपनीनं एकही खाण सुरू केली नव्हती. मात्र आमचं सरकार आल्यापासून 10 महिन्यांमध्येच विदर्भात 10 खाणी सुरू झाल्याचं गोयल यांनी सांगितलंय. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडजवळ वाकोलीच्या 2 नव्या खाणींचा शुभारंभ पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खाणींमधून 70 लाख टन कोळशाचं उत्पादन अपेक्षित असून हा संपूर्ण कोळसा राज्यातील वीज निर्मितीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. यवतमाळमध्ये दुष्काळानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्या जाधव कुटुंबानंही कर्ता पुरुष गमावला. मात्र या घरातल्या कर्त्या स्त्रीनं फक्त संसार सावरलाच नाहीये तर तिनं तो संसार उभारलाय आणि मुलांनाही तिनं स्वप्नांचे पंख दिलेत. यवतमाळच्या सुकळी गावात राजेंद्र जाधव या शेतकऱ्यानं नापिकीमुळे आत्महत्या केली. मागे उरल्या त्या त्यांच्या पत्नी मीना आणि 3 मुलं. मदतीसाठी पात्र नाही असं कारण देत सरकारनं त्यांच्या परिवाराला मदत नाकारली. सुरुवातीला आपल्या शेतात काम करून त्यांनी मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला, पण नापिकी 5वीला पुजलेली. मग मीनाताईंनी शिवणकाम करायला सुरुवात केली. यवतमाळच्या बहुउद्देशीय संस्थेनं त्यांना शिलाई मशीन घेऊन दिलं. आज त्या दिवसाला 200 रुपये कमावतायत. 4 जणांच्या संसाराला हेही पुरेसं नाहीच, पण तरीही काटकसर करून मीनाताईंनी आपलं घर सावरलं. मी कशी करेल आता, काय माझ्याच्यानं होत नाही काही करणं, कसं सांभाळणार हे माझं सतत विचार सत्र चालू होतं. पण हळूहळू डोक्यातला विचार निघत गेला आणि मी समोर सावरत गेली. मीनाताईंची मुलगी वीरश्री पुसदमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेते. आपली आई कोणत्या परिस्थितीत आपल्याला शिकवते याची तिला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच आईबद्दल प्रचंड आदरही आहे. तिथल्या महिला सुद्धा असतात, ज्या महिला असतील त्यांनी पण आपल्या मुलांना आधार दिला पाहिजे की नाही तुम्ही शिका. जशी माझी आईने, ती किती पण अडचणीत असली ना तरी पण आम्हाला कधी अशी म्हणत नाही की नाही आहे, नाही काही आहे असं वगैरे काही नसतं. सगळं व्यवस्थित चालू आहे असं म्हणते. नेहमी व्यवस्थित चालतं आमचं घर. जोडीदारानं साथ सोडली म्हणून रडत कुढत न बसता मुलांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांचं आयुष्य मार्गी लावणाऱ्या या नवदुर्गेला IBN लोकमतचा सलाम. भास्कर मेहेरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, यवतमाळ. आणि इथे आपण घेतोय अजून एक छोटासा ब्रेक. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत नाम फाउंडेशनची जळगावमध्येही 353 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत.
ब्रेकनंतर आपलं स्वागत। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा नाम फाउंडेशनचा उपक्रम सुरूच आहे। आज जळगाव जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आलेली आहे। उत्तर महाराष्ट्रातल्या 353 कुटुंबांना मदत म्हणून प्रत्येकी 15,000 रुपयांचे डीडी देण्यात आलेत। यावेळी या शेतकरी कुटुंबांनी आपल्या व्यथाही मांडल्या। आतापर्यंत नाम फाउंडेशन तर्फे 1600 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आहे। जगातला कुठलाही पुरस्कार याच्यापेक्षा मोठा नाही। कुठल्याही पुरस्कारासाठी आमचा विचार केला जाऊ नये। कुठल्याही अपेक्षेपोटी हे सुरू झालेलं नाही। एक कुठला तरी एवढासा चेक दिल्यानंतर वयोवृद्ध माणसं तुमच्या समोर हात जोडून दिनवाणी उभी राहतात याच्यासारखं गलिच्छ चित्र नाही, विदारक आहे पात्र नाही। सरकारने तर काहीच दिले नाही, म्हणजे काही त्यांनी म्हटलं नाही बुवा यांच्या कुटुंबियांना कसे काय करतील काहीच त्यांनी नामंजूर करून दिलं। कर्जबाजारी त्यांनी काही थोडीफार मदत करायला पाहिजे होती, त्यांनी तर काही केली नाही, पण यांनी थोडंफार का होईना केली। आम्हाला चांगलं वाटलं, म्हणजे सर्व बाईंचं त्यांनी जाणीव घेतली बुवा। या बातमीसह या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। मात्र बातम्यांसह